V1 आणि V2 या विमानाच्या वेगाशी संबंधित यंत्रणांचं काम नेमकं काय असतं याबद्दल देखील आम्ही तज्ञांना बोलतं केलंय. V1 आणि V2 हा काय प्रकार आहे? फिक्स्ड विंग विमानं किंवा मोठी विमानं ज्या रनवेवरून धावतात तेव्हा दोन क्रिटिकल स्पीड्स असतात. त्यांना आम्ही आमच्या भाषेत V1 आणि V2 असं म्हणतो. V1 हा स्पीड आहे की ज्याच्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं की बाबा या विमानामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत तर आपण रिजेक्ट करू शकतो, टेक ऑफ अबॉर्ट करू शकतो आणि सेफली अबॉर्ट करू शकतो. V2 स्पीडला नॉर्मली वैमानिक धावपट्टी सोडून हवेत उड्डाण करतात आणि V2 स्पीडला जर काही इमर्जन्सी आली तर इट इज मॅन्डेटेड दॅट यू कंटिन्यू विथ टेक ऑफ. यू डू नॉट रिजेक्ट अ टेक ऑफ. कारण हा V2 स्पीड कशावर डिपेंड होतो? टेम्परेचर, धावपट्टी, विमानाचं वजन. आता विमानाने जमीन सोडलेली आहे म्हणजे V2 येईपर्यंत त्यांना काहीही इमर्जन्सी वॉर्निंग आलेली नव्हती. जी काही इमर्जन्सी वॉर्निंग आलेली आहे ती त्यांना V2 नंतरच आलेली आहे आणि लगेच पायलटचा ATC प्रमाणे मेडे कॉल आलेला आहे. म्हणजे जे काय घडलेलं आहे ते V2 पासून ते 600 फुटापर्यंत आहे. कारण या ह्याच्यानंतर विमान स्टार्ट्स डिसेंडिंग.